महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र असो, खाजगी क्षेत्र असो, कारखानदारी असो, शिक्षण संस्था असो, किंवा तिकीट वाटपाचा प्रोग्राम असो, किंवा पक्षांची मालकी असो, महाराष्ट्राची तिजोरी असो, परत मंत्रिमंडळातील मंत्रिपद असो, महसूल मंत्रिपद, अर्थमंत्रीपद, सहकार मंत्रिपद, गृहमंत्रीपद, ही पदावरती आरक्षण कोणाचं? प्रकाशराव, अहो तुम्ही आमदार म्हणून निवडून गेलात, तुम्ही तिथं संविधानाची शपथ घेतली की मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या उत्तरदायित्वाची तुमची शपथ आहे, एखाद्या जातीबद्दल अपपर भाव बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, संविधानाच्या बेसिक तत्वाप्रमाणे माझं वर्तन असेल, आणि तुम्ही म्हणताय माझी जात आडवी येते. प्रकाशराव, साठीबुद्धी नाठी झाली म्हणतात, यामध्ये वावगं काही नाही. मंत्रिपदासाठी किती लाळ घोटापाने करताय राव हो, हे पटलं नाही प्रकाशराव आपल्याला. तुम्ही सांगा की ओबीसीनी तुम्हाला मतदान केलं नाही म्हणून, एकदा जाहीर करा. योग असलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ. लक्ष्मणराव हाके साहेब, तुम्हाला माझं सांगणं आहे, तुम्ही जे बार बार जे दादावर जे वक्तव्य करतात, बेताल वक्तव्य करायला लागलात, तुमच्या जे पोटामध्ये जर पोटसू उठलंय दादाबद्दल, जरा थांबवा. तुम्हाला माझं एकच सांगणं आहे, बीड जिल्ह्यामध्ये प्रकाश दादाने धनगर समाजाला, ओबीसी समाजाला काय काय न्याय दिलाय, तुम्हाला नावं घेऊन तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि सांगतो. मी तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष पिंगळताईला बसवलं, दुसरे कल्याणराव आबूदला सभापती केलं, पुन्हा प्रभाकर वाघमोडे यांना सभापती केलं, जिल्हा परिषद सदस्य बबन सर्वदेकर यांना जिल्हा परिषदेमध्ये संधी दिली, पुन्हा गवते सरांना संधी दिली, पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, नगरपालिकेमध्ये, धारूर शहरामध्ये नगरपालिकेचे पक्षाची उमेदवारी दिली. आणखी तुम्हाला असे किती उदाहरणं देऊ? त्यांच्या मतदारसंघापुरता धनगर समाजाला, ओबीसी समाजाला ते न्याय देत आहेत, आणि आम्ही जवळून त्यांचे कार्यकर्ते, आम्हाला असं कुठेही तुझा भाव केल्यासारखं आम्हाला कुठं जाणवत नाही. तुम्ही विनाकारण बेताल वक्तव्य करून विनाकारण स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेऊ नका, आणि दादाबद्दल विनाकारण असं वक्तव्य असं करून साठी बुद्धी नाद हे सुद्धा तुम्ही वक्तव्य केलंय. त्यांची जरी साठी झाली असती तरी तुमची बुद्धी मात्र तर नाटी झालेली आहे, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. बेताल वक्तव्य कराल तर तुम्हाला धनगर समाज, ओबीसी समाज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. जरा बंद करा थोडं, जरा दादाबद्दल बोलणं. आता तुम्ही तर काही बोलायला, तुम्ही जास्त प्रसिद्धी मिळाली तुम्हाला तर दादाबद्दल कुठं बुद्धिभ्रष्ट झाली, कुठं काय झाली. अहो त्यांचं राजकारण किती, तुमचं वय काय, तुम्ही बोलताय का त्यांना? हे तुम्हाला शोभलं पाहिजे. तुमचं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं राजकारण आहे. काय इशारा असेल? नाही, आमचा त्याला एकच इशारा आहे की तुम्ही पश्चिम महाराष्ट्र राजकारण करा, बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये करू नका, आणि कोणाची ते काहीतरी सुपारी घेऊ नको, बोलू नका. तुमची जी आहे ती, तुम्ही जी क्रेज आहे ती सांभाळा, नाही तर तुम्ही तुमचं स्वतःची सगळी इमेज खराब करून उगाच बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करू नका. तुम्हाला एक धनगर समाजाचा, ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला एक असं इशारा देतो की असं तर बेताल वक्तव्य थांबवा, नसता आम्ही तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये आलो, आम्ही तुम्हाला धडा शिकवू. नाही, माफी तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनानेच माफी मागा. हे वक्तव्य मी चुकीचं केलं म्हणून तुम्ही माफी मागा, माफीनामा काढा, म्हणजे महाराष्ट्राला कळलं की खरोखरच आज तुम्ही जे बोलताय ते 100% चुकीचं आहे.